वाचे श्रवण कीर्ती, नाम वाचे श्रवण कीर्ती, पावले चित्ती समान। काळ सार्थक केला त्यांनी, धरला मनी विठ्ठल। कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ निर्दंभ, सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी, धरला मनी विठ्ठल। निळावणे स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरिनामे, काळ सार्थक केला त्यांनी, धरला मनी विठ्ठल विठ्ठल योगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा। घ्यावे घ्यावे माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी माझी सेवा, घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा। नीलांबुज श्यामल कोमलांगं, सीता समारोपित वामभागं, पाणो महासायक चारु चापं, नमामि रामं रघुवंशनाथं। अतुलित बलधामं हेमशैलावदेहं, धनुजवन कृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं, सकल गुणनिधानं वानरानामधीशं, रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि। जयांचे केली स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, केचिवंदु श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा देवा तुझे गणेशु, सकलार्थमते प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु अवधारी जेजो विठ्ठल विठ्ठल। नाम वाचे श्रवण कीर्ती, नाम वाचे श्रवण कीर्ती, पावले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी, धरला मनी विठ्ठल। प्रस्तुत
अखिल कोट ब्रह्मांड नायकाच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी संत तुकोबराय यांचे एकनिष्ठ शिष्य असणारे संत निळोबराय यांचा 4 चरणाचा साधना जीवनामध्ये जी आपण करतो ती साधना कशी असावी याचं वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी 2 गोष्टीचा परिहार देणं गरजेचं आहे. सज्जन हो, हे आपल्या आनंद नगर मधील रहिवासी श्रीयुत बळीराम खुशाल वायकोडे आणि वत्सलाबाई बळीराम वायकोडे या आपल्या माता पित्याच्या सत्य संकल्पातून या वायकोडे परिवारानं सुरू केलेला हा ज्ञान यज्ञ सुरू केलेला उत्सव. विठ्ठल आणि त्यातल्या त्यात श्रीमद भागवताची दिव्य कथा आपण 2 दिवसापासून श्रवण करत आहात. कथेचे वक्ते परम स्नेही हरिभक्त परायण आमचे परम मित्र रामेश्वरजी महाराज बामनोरकर यांच्या अमृततुल्य वाणीद्वारा आपण ही भागवत कथा श्रवण करत आहात. सज्जन हो, सहजासहजी श्रीमद भागवत कथा आयोजित करावी, श्रीमद भागवत कथा श्रवण करावी असा विचार अंतःकरणामध्ये सहजासहजी निर्माण होत नाही. शास्त्रकार बोलतात जन्मांतरेत भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत, की अनंत जन्मातल्या पुण्याचा उदय होतो त्यावेळी श्रीमद भागवत कथा श्रवणाचा लाभ प्राप्त होतो. विठ्ठल आजही वर्णन करतात शास्त्रकार अस्मिन वै भारतवरेशी सुरर्विर्देव संसदी अकथां श्राविणां पुंसां निष्फलं जन्म कीर्तितम इको. की भारतासारख्या पवित्र देशात जन्माला येऊन ज्यानं श्रीमद भागवताची कथा ऐकली नाही त्याचा जन्म व्यर्थ होईल. शास्त्रकार बोलतात की भारतासारख्या देशात जन्म प्राप्त होऊन ज्यानं श्रीमद भागवताची कथा ऐकली नाही ना त्याचा जन्म व्यर्थ होईल. कारण श्रीमद भागवत सामान्य ग्रंथ नाही. सज्जन हो, महर्षी व्यासांनी 17 पुराणांची निर्मिती केली. 17 पुराणांची निर्मिती केल्यानंतर जे संतोष प्राप्त झाला नाही, जे समाधान प्राप्त झालं नाही, ते समाधान तो संतोष प्राप्त ज्या शास्त्राच्या निर्मितीनं झाला ते शुकशास्त्र आहे. विठ्ठल आणि म्हणून असा अद्वितीय ग्रंथ, अद्वितीय शास्त्र मी नेहमीसाठी सांगत असतो की आपलं जीवन कृतार्थ करण्यासाठी जगाच्या पाठीवर बरेच संप्रदाय आहेत, बरेच ग्रंथ आहेत की माणसानं जीवन कसं जगावं शिकवणारे, पण माणसानं मरावं कसं हे शिकवणारं आर्ट ऑफ डेथ नावाचं एकमेव शास्त्र जर कोणतं असेल तर श्रीमद भागवत. कारण मरण एक दिवस प्रत्येकाला येणार आहे. सज्जन हो, येणार नाही असं अजिबात नाही. फक्त प्रकार असा आहे की आपल्या मरणाची तारीख मात्र निश्चित नाही. आपण म्हणतो 7 दिवसात मरण आहे म्हणून, पण तरी सुद्धा आपण किती दिवसात जाणार हे डेफिनेटली सांगता येत नाही, निश्चितरित्या सांगता येत नाही. एका दवाखान्यामध्ये एका डॉक्टरच्या भिंतीवर लिहिलेलं होतं की एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या माणसाचं पुढच्या मिनिटाचं अचूक भविष्य सांगणारं कुठलंच शास्त्र अस्तित्वात नाही. म्हणून डॉक्टर हे जे लोक आहेत ते त्यांच्या कौशल्यावर, त्यांच्या ज्ञानावर कार्य करून परिपूर्णरित्या त्या रुग्णाला बरं करण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून कोणीही त्या डॉक्टरला देवही समजू नये आणि अपराधीही समजू नये असं ते वाक्य होतं. सांगण्याचा उद्देश असा की एखाद्या व्यक्तीच्या पुढच्या मिनिटाचं अचूक भविष्य कोणत्याच शास्त्राच्या द्वारा सांगता येत नाही, पण तरी सुद्धा वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी घातला ते ज्ञानोबराय आपले काही सिद्धांत सांगतात. त्या सिद्धांतानं आपण जर स्वतःचं परीक्षण केलं, निरीक्षण केलं तर आपण किती दिवसात जाणार याचा शोध लावता येतो. माहितीये का तुम्हाला? तुम्ही एवढे लोक आहेत सगळे की अगदी बोटावर मोजू शकतो मी, आणि सगळ्यांनी केव्हा काय काय उत्तर दिली मी असं म्हणेल 6 महिन्यानंतर लक्षात राहतील माझ्या. विठ्ठल विठ्ठल. कारण रामेश्वर महाराजांना काही पत्रिकाही टाकली नाही, काहीच नाही सप्ताहाची मला.
फक्त निरोप दिला होता. असं वाटलं आनंदनगर म्हणजे मोठा उत्साह आणि मोठी गर्दी असेल. विठाला ते या अपेक्षेनं मी इथपर्यंत आलो होतो. पण असो, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. असंही म्हटलं जातं की नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असलेली माणसं गमावण्याची वेळ येते. विठाला विठाला आणि म्हणून त्या सिद्धांताच्या द्वारा जर आपण स्वतःचं निरीक्षण केलं तर आपण किती दिवसात जाणार याचा शोध लावता येतो. माऊलींनी सांगितलेले सिद्धांत. आणखी एक निरीक्षण सांगेल मी माझ्या जीवनात मी केलेलं. मी असं म्हणेन, मी 1 तास 1.25 तास तुमच्या समोर जे काही बोलणार आहे ना ते कीर्तन तुम्ही अजिबात लक्षात ठेवणार नाही. पण माऊलींनी सांगितलेले सिद्धांत निश्चितरित्या लक्षात ठेवाल आणि घरी गेल्यानंतर अगोदर करून पाहाल की आपण किती दिवस जिवंत राहणार. कारण प्रत्येकाला वाटतं मी जास्तीत जास्त जीवन जगलं पाहिजे, मी 100 वर्ष जीवन जगलं पाहिजे. कोणाला असं वाटत नाही की मी आता मेलं तरी हरकत नाही म्हणून. मी बोलत नाही, नाथ महाराजांचे शब्द आहे, नाथ महाराजांचे वाक्य आहे. का नाथ महाराज बोलतात, जग पुढे आत्मपद एक सार्वभौम पद आणि न मरणे निर्विवाद जगा पडिये. की जगातल्या लोकांना आज फक्त 2 गोष्टीची गरज वाटते. एक म्हणजे आपल्याकडे स्वतःचं सार्वभौम पद पाहिजे आणि दुसरी गोष्ट न मरणे निर्विवाद जगा पडिये, मी कधी मरू नये. विठाला विठाला म्हणून ते सिद्धांत सांगितले ज्ञानोबरायांनी काय केलं पाहिजे, कसं ओळखता येतं. पहिला सिद्धांत ज्ञानोबरायांनी सांगितला, कानी बोट नाद जे घालावे न दिसता जाणावे 9 दिवस. की आपली ही दोन्ही बोट आपल्या कानाच्या छिद्रामध्ये घालायची आणि कानाची छिद्र पूर्णपणे बंद करायची. बंद केल्यानंतर भोंगा भ्रमर जसा आवाज करतो त्या पद्धतीनं एक अनहत नाद आतल्या आत आपल्याला ऐकू येतो. तो जर नाही ऐकू आला तर समजावं 9 दिवसात जायचं. किती दिवसात? 9 दिवसात. पुढचा सिद्धांत माऊलींनी सांगितला, भोवया पाहता न दिसती जाना आयुष्याची गणना 7 दिवस. की आपल्याला आपल्या भोवया जर नाही दिसल्या तर समजावं 7 दिवसात जायचं. किती दिवसात? काय नाही दिसल्या तर? भोवया नाही दिसल्या तर आता आम्ही अगोदरच कमी केले आहे. विठाला विठाला पुढचं लक्षण ज्ञानोबराय सांगतात, डोळा बोट चक्र जे घालावे न दिसता जाणावे 5 दिवस. की आपली पुन्हा दोन्ही बोट आपल्या दोन्ही डोळ्यांमध्ये घालायची. करा बरं प्रयोग आता. डोळ्यांमध्ये घालायची म्हणजे तिथं शब्दार्थ वेगळा, अर्थ वेगळा घ्यायचा आहे. की आपली दोन्ही डोळं बंद करायची, दोन्ही डोळ्यांच्या पापण्यांवर ही दोन्ही बोट ठेवायची. ठेवल्यानंतर गोटी सारखं ज्याप्रमाणे लहान मुलं गोट्या खेळतात त्या गोटीप्रमाणे एक तेजपुंज वर्तुळ आपल्याला दिसतं. हे जर नाही दिसलं तर समजावं 5 दिवसात जायचं. आणि शेवटचं लक्ष ज्ञानोबराय सांगतात, ना सागरीचे अग्र न दिसता नयनी तरी त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. की आपल्याला आपल्या दोन्ही डोळ्यांनी आपल्या नाकाचा शेंडा जर नाही दिसला तर समजावं आजचं रिझर्वेशन कन्फर्म आहे. पुन्हा एक असं म्हणेल मी की बाकीचे सगळे प्रयोग इथे केले चालतील. नाकाचा शेंडा पाहण्याचा प्रयोग घरी जाऊन एकांतामध्ये करा. विठाला विठाला दोन्ही डोळ्यांनी नाकाचा शेंडा पाहायचा. हा प्रयोग घरी जाऊन करा माझा. कारण तो करत असताना लोकांनी जर तुम्हाला उगाच नाव ठेवले तर मग मला दोष देऊ नका. विठाला विठाला म्हणून एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे सज्जन हो. पण त्या मरणाआधी माणसानं काय केलं पाहिजे? राजा परीक्षितीनं पहिला प्रश्न विचारला शुकाचार्यांना. कोणता विचारला हो? श्रीमद भागवत म्हणजे सामान्य ग्रंथ नाही. 10 लक्षणांनी युक्त असलेलं एकमेव शास्त्र. 10 लक्षण आहे श्रीमद भागवताची. 10 लक्षणं कोणती कोणती? सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, होती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय.
ही 10 लक्षणं श्रीमद भागवताची सांगितली जातात. श्रीमद भागवतात स्कंद एकूण 12 आणि लक्षणही 10. मग लक्षणं कुठे पाहायला मिळतात? तर अनुक्रमे 3ऱ्या स्कंदापासून 12व्या स्कंदापर्यंत. विठ्ठला मग परीक्षितीनं पहिला प्रश्न विचारला शुकाचार्यांना की हे आचार्य, सर्वांच्या ठाई सर्वांच्या ठाई सर्व अवस्थांमध्ये आणि विशेष करून थोड्याच कालावधीमध्ये जो व्यक्ती मरण पावणार आहे त्या व्यक्तीनं करण्याजोगं विशुद्ध कर्म कोणतं, करण्याजोगं त्या परमात्म्याचं नामचिंतन कोणतं? विठ्ठल विठ्ठल. सर्वांच्या ठाई सर्व अवस्थांमध्ये आणि विशेष करून थोड्याच कालावधीमध्ये जो माणूस मरणार आहे ना त्या माणसानं कोणतं विशुद्ध कर्म केलं पाहिजे? पहिला प्रश्न परीक्षितीचा. म्हणून त्या दृष्टीने जी साधना सांगितली जाते आणि जी साधना आपण करतो त्या साधनेचा परिणाम आमच्या जीवनावर पाहिजे त्याप्रमाणे पाहायला मिळत नाही. म्हणून मला असं वाटतं की निळोबारायांचा हा भंग खरोखर अभ्यासण्यासारखा आणि खरोखर त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे. विठ्ठल विठ्ठल. जी साधना आपण जीवनामध्ये करतो, जे कार्य आपण जीवनामध्ये करतो त्या कार्यानं त्या साधनेनं आमच्या जीवनामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे की नाही? जी साधना आम्ही करतो, जे कार्य आम्ही करतो त्या कार्यानुरूप, त्या परिस्थितीनुरूप, त्या साधनानुरूप परिवर्तन आमच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. ते जर नाही घडलं तर आम्ही करत असलेल्या साधनाला काही महत्व नाही. आणि ते परिवर्तन घडावं म्हणून हा अभंग आहे. आम्ही नेहमी ऐकत आलो की परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. पण त्या नामचिंतनानं आमच्या जीवनामध्ये काय फायदा झाला नाही त्याचं जर चिंतन पाहायचं झालं तर निळोबारायांच्या या अभंगाचा अभ्यास करावा लागेल. विठ्ठला निळोबाराय बोलतात की बाबा रे, जो अभंग आहे निळोबारायांचा, त्या निळोबारायांचा जर विचार केला तर निळोबाराय सामान्य नाही. पहिली गोष्ट, निळोबाराय माहित आहे की नाही तुम्हाला सगळ्यांना? मला माहित नाही. पण निळोबारायांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेल्यानंतर आपण ज्यांना गुरु म्हणून स्वीकारलं, ज्या तुकोबांचं दर्शन आपल्याला जीवनामध्ये घडलं नाही, ज्यांची तत्व आपण अंगीकारली, त्या तुकोबांचं दर्शन करावं म्हणून तुकोबारायांचे धावा करत बसते निळोबाराय. तुकोबारायांच्या धावा करतायत निळोबाराय. मला सांगा, एखादा व्यक्ती गेल्यानंतर परत येणं शक्य आहे का? शक्य आहे का? एखादा व्यक्ती गेल्यानंतर परत येणं शक्य नाही तरी सुद्धा निळोबाराय धावा करतायत तुकोबांच्या. परमात्म्याने विचार केला की निळोबाराय धावा करताय, मृत्यू लोकाचा नियम मोडल्या जाता कामा नये. तुकोबाराय पुन्हा पाठवणं हा मृत्यू लोकाचा नियम मोडण्यासारखा आहे. म्हणून अगोदर आपण जाऊन जर काम होत असेल तर आपण जाऊन ते काम केलं पाहिजे. म्हणून परमात्मा समोर आले निळोबारायांच्या. परमात्मा समोर आल्यानंतर निळोबारायांच्या जागी जर आपण असतो तर आपण काय केलं असतो? काय केलं असतं आपण? समजा आपण भक्ती करतोय, नामचिंतन करतोय आपल्या गुरूंचं, आणि कर्म धर्म संयोगानं आपल्या भक्तीनं, आपल्या श्रद्धेनं प्रसन्न होऊन देवानं दर्शन दिलं समजा, तर काय केलं असतं आपण? खरंच गुरूंच्या ठाई असलेली निष्ठा कायम राहिली असती का आमची? अजिबात नाही. जो परमात्मा समोर आलाय ना त्याच्याकडून काय फायदा करून घेता येईल याचा विचार केला असता. विठ्ठल विठ्ठल. निळोबाराय त्या पद्धतीनं देवाकडे पाहत नाही. निळोबाराय देवाला जाग विचारतात. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचुनी आलासी का, हो प्रार्थिल्या वाचुनी आलासी का. येथे तुझ लागी
वाचून आला का तेव्हा तुला आम्ही नाही बोलवलं इथं. तुझी प्रार्थनाही नाही केली तू यावा म्हणून. नवे नवे याच्या पुढे जाऊन सांगावं देवाला. निळा म्हणे आम्ही नोड कुची देवा तुकयाचा धावा करीत तो तुकयाचा धावा